नमस्कार मित्रांनो. आपण अनेक संत, साधू किंवा आपल्या घरातील मोठ्या व्यक्तींच्या हातात जपमाळ पाहिली असेल. पण जपमाळ का वापरली जाते? 108 मण्यांचं महत्त्व काय असतं? मेरुमणी म्हणजे काय? जप करताना कोणत्या चुका टाळाव्यात? आणि जपमाळ खरंच मन शांत करते का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जपमाळविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जपमाळ म्हणजे नक्की काय? जपमाळ म्हणजे मंत्र जप करण्यासाठी वापरली जाणारी मण्यांची माळ. ही फक्त मणी नसतात. ही आपल्या मनाला एक ठिकाणी स्थिर करण्याचे साधन आहे. प्रत्येक मंत्रांसोबत एक मणी पुढे सरकतो. यामुळे जपाची संख्या मोजली जाते आणि मन भटकत नाही. 108 मण्यांचं रहस्य काय आहे? 108 हा अंक भारतीय संस्कृतीत अत्यंत पवित्र मानला जातो. त्यामागे अनेक कारणे सांगितली जातात, जसे की 12 राशी गुणिले 9 ग्रह म्हणजेच 108, 27 नक्षत्र गुणिले 4 चरण म्हणजेच 108. योगशास्त्रात शरीरातील ऊर्जा मार्गांशीही हा अंक जोडला जातो. म्हणूनच जपमाळ 108 मण्यांची असते. याशिवाय एक मोठा मणी असतो, त्याला मेरुमणी म्हणतात. तो ओलांडला जात नाही. आता मेरुमणी म्हणजे काय? मेरू म्हणजे प्रारंभ आणि समाप्ती. जप पूर्ण झाल्यावर मेरुमणी ओलांडत नाही. माळ उलटी फिरवून पुन्हा जप करतात. यामागे नम्रतेचा संदेश आहे. जपमाळ कशी धरावी? जप करताना माळ उजव्या हातात धरावी. अंगठा आणि मधल्या बोटाने मणी फिरवावेत. तर्जनीचा वापर टाळावा, कारण तर्जनी अहंकाराचे प्रतीक मानली जाते. प्रत्येक मणीवर एक मंत्र. घाई अजिबात करू नये. शांतपणे आणि भावनेने आणि श्रद्धेने जप करावा. कोणत्या जपमाळ कोणासाठी वापरल्या जातात? पहिली म्हणजे तुळशीची माळ. ही श्री विष्णू आणि श्री कृष्ण भक्तांसाठी मन शुद्ध करते, म्हणून त्या माळेचा जास्तीत जास्त वापर केला जातो. नंतर आहे रुद्राक्षांची माळ. ही माळ भगवान शिव यांच्या उपासनेसाठी वापरले जाते. ध्येय आणि आत्मविश्वास याने वाढवतो. स्फटिक माळ. महालक्ष्मीची उपासना ह्या स्फटिक माळेच्या द्वारे केली जाते. याने सकारात्मक ऊर्जा वाढते. नंतर आहे चंदनाची माळ. मन शांत ठेवते. ध्यानासाठी ही अतिशय उत्तम आहे. आता आपण जपमाळेचे फायदे बघणार आहोत. नियमित जप केल्याने काय फायदे मिळतात? तर मन शांत राहते. आपल्या शरीराचा ताण कमी होतो. तुम्ही जर जप नित्य नियमाने करत असाल तर राग कमी होतो. आपली एकाग्रता जास्त प्रमाणात वाढते. आपल्यामध्ये सकारात्मक विचार येण्याचे प्रमाण वाढत जाते. आपल्यातला आत्मविश्वास हा प्रबळ होत जातो. तसेच जपमाळचे फायदे नियमित पद्धतीने केल्याने झोप चांगली लागते आणि आध्यात्मिक प्रगती जास्तीत जास्त होते. जप करताना आपण कोणत्या चुका टाळायला हव्यात? तर पहिल्यांदा सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेरुमणी कधीच ओलांडायचा नाही. घाईघाईने जप हा करायचा नाही. मोबाईल पाहत जर करत असाल तर तिथेच थांबायला हवं. मोबाईल पाहत जप कधीही करू नये. रागाच्या अवस्थेत असाल तर थांबा. जप करू नका.
माळ ही कधीही जमिनीवर ठेवायची नाही. जप फक्त संख्या पूर्ण करण्यासाठी करू नका. लक्षात ठेवा, जपमाळ ही चमत्कार करणारी वस्तू नाही, तर ती आपलं मन शांत करणारी, विचार शुद्ध करणारी आणि ईश्वराशी जोडणारी साधना आहे. दररोज फक्त 10 मिनिटे जरी मनापासून जप केला तरी आयुष्यात सकारात्मक बदल जाणवू लागतो. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय श्रीराम. हर हर महादेव. श्रीकृष्ण प्रणमस्तु.